घराणं नाहीये. तर त्यांनी ठरवलं की याचं राजकन्येशी आपण लग्न लावून दिलं पाहिजे, तर हा सूड पुरा होईल आपला. तर कसं काय करावं? तर त्यांनी त्याला सांगितलं की अरे तुला शिकावं वाटत नाही का? पुढे मला खूप वाटतं की मी शिकलो पाहिजे, पण म्हणे मला कोणी शिकवतच नाही. अरे या देशाची राजकन्या आहे ना, खूप विद्वान आहे, तर तू तिच्याशी लग्न केलंस ना तर ती तुला शिकवेल. आपला पती अनपढ राहिलेला कोणाला आवडेल का? अज्ञानी राहिलेला कोणाला आवडेल का? तर ती तुला शिकवेल. तर तू तिच्याशी लग्न करशील का? तू तर खूप देखणा आहेस, ती नक्की नक्की तुला ती वरेल. आम्ही सांगतो की आम्ही तुझ्याशी लग्न लावून देऊ. हा म्हणाला ठीक आहे, मला चालेल, मला शिकायला मिळेल तिच्याकडून. आणि म्हणून तो लग्नाला तयार झाला. आणि मग यांनी काही कट केला. त्यांनी सांगितलं की हे बघ, आपण आता राजकन्याच्या तिथे जाणार आहोत, तिथे शास्त्रार्थाचा सामना होणार आहे. याला काही समजेना. म्हणजे शास्त्रार्थ म्हणजे काय? तर म्हणे काही नाही, तिने फक्त आपण हातवारे करायचे म्हणाले. तुझं काय हातवारे केले ते आम्ही सांगू तिथे. म्हणून ते तिला त्याला घेऊन त्या राजकन्याच्या दरबारामध्ये आले काशी राजाच्या आणि सांगितलं की हे विद्वान आलेले आहेत आणि ह्या विद्वानांचा सध्या मौन व्रत आहे आणि त्याच्यामुळे जो शास्त्रार्थ होईल तो मात्र हातांच्या इशाऱ्यांनी होईल. आणि आम्ही त्याचे शिष्य आहोत, तर आम्ही ते सांगू त्यांनी काय त्यांना काय म्हणायचं आहे ते. राजकन्या म्हणाली ठीक आहे. मग म्हणा उद्या करू. नाही पण त्यांचं मौन व्रत आहे आणि ते लवकरच त्यांना पुन्हा उज्जैनला जायचं आहे, त्याच्यामुळे पण काय हरकत नाही. तर ती तयार होते आणि त्यांचं ते हातवारे करण्याचं काम सुरू होतं. त्यामुळे ती सुरुवातीला दाखवते एक. तिने एक दाखवल्याबरोबर हा जो आमचा काली असतो तो दोन दाखवतो. त्याला असं वाटतं की ही म्हणते की मी तुझा एक डोळा फोडीन, हा म्हणतो मी तुझे दोन्ही डोळे फोडीन. हे जे विद्वान असतात ते म्हणतात की राजकन्या आपण म्हणता की ब्रह्म एक आहे, परंतु आमचे गुरुजी सांगतायत की ब्रह्म जरी एक असलं तरी निर्गुण, सगुण आणि निर्गुण म्हणजे निराकार आणि आकार असे दोन प्रकार आहेत, त्याने ब्रह्म बनतं असं आमचे गुरुजी सांगतात. ते म्हणाले ठीक आहे, मला म्हणे उत्तर पटलेलं आहे. मग ती 5 बोटं दाखवते. ती 5 बोटं दाखवल्याबरोबर हा मुठ दाखवतो. त्याला असं वाटतं की हे आता आपल्याला चापट मारणार, म्हणतो मी तुला बुद्धा मारेल. तर ते सगळे विद्वान म्हणतात की तुम्ही सांगितलं की पंचमहाभूत आहेत, की सगळी पंचमहाभूत या सगळ्या भूतलावर हे राज्य करतात, त्यांचा सगळा भाग आहे.